सोयी सुविधांचा अभाव। संतोष देशमुख हत्येनंतर आता मनोज जरांगे सुद्धा केजमध्ये पोहोचल्याचं समजत आहे। केजमध्ये मनोज जरांगे पोहोचलेले आहेत। आपण आधीच पाहिलं केजमध्ये संघर्ष या संदर्भात पेटला होता। त्यानंतर आता ही दृश्य आपण पाहतोय, मनोज जरांगे तिथे पोहोचलेत। केजमधली ही दृश्य आहेत। या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशीसाठी दिरंगाई केली जाते आहे आणि त्यामुळे इथं संतप्त जमावाने बस पेटवली होती आणि इथे संघर्ष तीव्र झाला होता। त्यानंतर आता मनोज जरांगे देखील तिथे पोहोचल्याचं समजतंय आणि ते तिथल्या गावकऱ्यांशी संवाद साधतायत। या संदर्भात पत्रकार परिषद मनोज जरांगे घेतात का आणि त्या संदर्भात काही आपली भूमिका स्पष्ट करतात काय हे पाहावं लागणार आहे। मात्र केजमध्ये आता मनोज जरांगे उपस्थित असल्याचं समजतंय। ही दृश्य तिथली समोर येते। बीडमधलं हे प्रकरण आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता या संदर्भात चौकशीसाठी आणि तपासामध्ये दिरंगाई केली जाते आहे। त्यामुळे संतप्त जमावाकडून बस पेटवण्यात आली होती। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे जोडले गेलेले आहेत। उद्धव, मनोज जरांगे केजमध्ये पोहोचल्याचं दिसतंय। आपण थोड्या वेळ आधी बातमी दाखवली, तिथे संघर्ष कशा प्रकारे पेटला होता। त्यानंतर आता मनोज जरांगे तिथे पोहोचल्यात, काय संपूर्ण माहिती आहे तिथली? नक्कीच, कारण की सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जो नागरिकांनी नातेवाईकांचा संताप जो आहे तो आपण बघितला। उद्रेक त्या ठिकाणी झालेला आहे। बस देखील पेटवली होती। आता मनोज जरांगे पाटील घटनास्थळी आलेले आहेत। ज्या ठिकाणी जो गावामध्ये रस्ता रोको सुरू होता त्या ठिकाणी आता जरांगे पाटील हे देखील रस्ता रोको मध्ये सहभागी झाल्याचे सध्याचे दृश्य आहेत। आणि जरांगे पाटलांची देखील जी आंदोलकांची भूमिका आहे ती माझी भूमिका असल्याचं जरांगे सांगितलंय। कारवाई या प्रकरणामध्ये झाली पाहिजे अशी अपेक्षा जी आहे ते जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेली आहे। आपण मुख्यमंत्री असो यांना देखील या सगळ्या संदर्भामध्ये लक्ष घालण्याची मागणी करणार असल्याचं त्या ठिकाणी आंदोलकांना जरांगे पाटील यांनी सांगितले। आता जरांगे पाटील त्याच ठिकाणी आहेत। आता नेमकं ते या आंदोलन संपल्याच्या नंतर काय त्यांची प्रतिक्रिया असते जाणून घेणं महत्वाचं असणार नाही उद्धव, आपण थोड्या वेळ आधी बघितलं की संघर्ष इथं हिंसक वळण पाहायला मिळालं होतं। त्यानंतर बस पेटवण्यात आलेली होती, दगडफेक करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता पोलिसांच्या वाहनावर। सध्याची तिथली आता आंदोलनाची स्थिती कशी आहे? नक्कीच तणावाची परिस्थिती त्या ठिकाणी आहे, कारण की हे जे सरपंच यांचे नातेवाईक आणि समाज बांधव असतील या आक्रमक भूमिका आहे आणि तणावाची परिस्थिती त्या ठिकाणी आहे। पोलिसांनी मोठा बोजपाटा जो आहे ते पोलिसांच्या ठिकाणी लावलेला आहे। मात्र परिस्थिती निवळत नाहीये। लवकरच परिस्थितीवर नियंत्रण येईल असं पोलिसांचे प्रयत्न दृष्टिकोनातून चालू आहेत। मात्र सध्या तरी परिसरामध्ये तणावाची स्थिती आपल्याला बघायला मिळते। आपण पाहतोय जमावाकडून दगडफेक करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता, बस पेटवण्यात आलेली होती। त्यानंतर काही कार्यकर्त्यांची धरपकड वगैरे करण्यात आलेली आहे का? पोलीस जखमी झाल्याचंही समजतंय, त्या संदर्भातली काय माहिती आहे? नक्कीच यामध्ये पोलीस देखील जखमी झालेले आहेत। पोलिसांनी देखील सौम्य लाठीचार्ज या ठिकाणी केले ते आहे आणि पोलीस आणि आंदोलकांमधला संघर्ष आहे तो अजून देखील सुरू आहे। मात्र सध्या जी परिस्थिती आहे तिथं सध्या असं काही हिंसक घटना येत्या अर्ध्या तासापासून घडल्याचे तर पुढे आलेले नाहीत। त्याच्यामुळे पोलीस आता परिस्थिती नियंत्रण मिळवण्याकडे पोलिसांची वाटचाल चालू असल्याची परिस्थिती या ठिकाणी आहे। या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी देतच राहा। तुर्तास धन्यवाद उद्धव, आपण दिलेल्या माहितीसाठी।